विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 288 जागांचा सर्व्हे करणार आहे। 2019च्या निवडणुकीत मिळालेल्या राष्ट्रवादीच्या जागांवर अजित पवारांकडून दावा करण्यात आलेला आहे, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेलांनी दिली आहे। नवाब मलिकांच्या मतदारसंघाचाही अजित पवारांच्या विधानसभा जागांमध्ये समावेश आहे। सर्व्हेनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जागांची मागणी होणार आहे। 54 जागा मिळाल्या होत्या, त्या जागांवर आमचा दावा असेल। यासोबतच इतर जागांचा देखील आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात येणार आहे। या जागांमध्ये नवाब मलिक यांचा देखील समावेश असेल आणि सर्व्हेमध्ये 288 जागांमध्ये ज्या ठिकाणी आमचे उमेदवार पुढे असतील त्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दावा सांगण्यात येणार आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, 288 जागांसंदर्भातला अजित पवारांची राष्ट्रवादी ही सर्व्हे करणार आहे। हा सर्व्हे कशा प्रकारे केला जाणार आहे? प्रफुल्ल पटेलांच्या या अनौपचारिक गप्पांमधून काय समोर आलंय? आपण जर पाहिलं तर एकंदरीत आता विधानसभेच्या रणनीती आखण्यासाठी अजित पवार यांनी नरेश अरोरा यांची जी ती रणनीतिकार म्हणून नियुक्ती त्यांच्या पक्षासाठी केलेली आहे आणि त्यांच्या अनुषंगाने आता ह्या सगळ्या रणनीती त्या आखण्याचं काम सुरू झालेलं आहे। आणि तर अजित पवार विधानसभेसाठी 288 जागांचा सर्व्हे करणार आहे, पण त्यात सगळ्यात महत्त्वाच्या जागा असणार आहेत ते म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या 60 जागा ज्या राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या त्याचा सर्व्हे जो आहे तो अति बारकाईने करण्याचं प्राधान्य जे ते असणार आहे। आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नवाब मलिक हे नेमके अद्याप त्यांनी भूमिका मांडलेली नाही की ते कोणत्या राष्ट्रवादीसोबत आहे, तरीही ते नवाब मलिक यांच्या सुद्धा मतदारसंघाचा एकंदरीत सर्व्हे करताना पाहायला मिळणार आहेत। गौरी, धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।